सगळ्या नेत्यांना, मोहनदादा जोशी या सगळ्या नेत्यांना मी भेटलेलो आहे आणि माझी भूमिका मी त्यांच्यासमोर मांडली होती. ती भूमिका मी आता आदरणीय प्रकाशजी आंबेडकर असतील, आमचे सकल मराठा समाजाचे मनोज जारंगे पाटील असतील, या सगळ्यांसमोर मी माझ्या भूमिका मांडतोय आणि मी तसं त्यांना आता भेटण्यासाठी माझा पहिला जो काही प्रस्ताव आहे पुण्यामधून तो मी त्यांच्यासमोर मांडेल आणि मला साहेबाला वाटते की मार्गदर्शन करतो. थँक्यू. सकाळी साधारणतः 8 वाजल्यापासून सुरू झालेला प्रवास, तर सकाळपासून तात्यांना जे फोन येत आहेत, शेवटी पत्रकारांचं ते काम असतं बातमी शोधणं. तात्यांनी कोणाला सांगितलं नाही की मी कुठं जाणार आहे, परंतु त्याचा शोध न लावणं ते नवल म्हणजे ते पत्रकार. मग काय तर ते पत्रकारांनी शोध लावले की तात्या कुठं निघालेत. तात्या निघालेत ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भेटीला राजगृहाला आपल्यासोबत. तात्या प्रेक्षक आपल्याला बघताय, काय सांगाल आपण आजचा आपला जो प्रवास आहे मुंबई दिशेने आपण निघाला, काय भावना आहेत आज? वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या राजगृह या घरी झालेलो आहे. मला त्यासाठी आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या माध्यमातून मी आज साहेबांना भेटण्यासाठी चाललोय. पुणे शहराची निवडणूक ही मी अपक्ष लढणार आहे आणि त्या संदर्भात माझी भूमिका काय आहे किंवा आदरणीय प्रकाशजी आंबेडकर हे देशाचे नेते, त्यांच्या पुणे शहराबाबतीतल्या भूमिका काय आहेत किंवा पुणे शहराच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय आहे ऐकण्यासाठी मी चाललोय. मला वाटतं की मी माझं भाग्य समजतो की मला एवढ्या मोठ्या व्यक्तीने एका फोनवरती मला वेळ दिला. मी मनापासून त्यांचा आणि बहुजन वंचित आघाडीच्या